आपल्याला एक प्रश्न येतोय तो आपण घेऊया कार्यक्रमात। आपल्याला धनाजी देशमुख पंढरपूरहून प्रश्न विचारतात। नमस्कार। नमस्कार। हाँ नमस्कार मॅडम। नमस्कार, प्रश्न विचारा। प्रश्न विचारा आपला। आम्हाला व्यसनमुक्ती केंद्र जवळ नाहीये, तर आम्हाला इथं अल्कोहोलिक अनोनिमसची संघटना आहे पंढरपूर मध्ये जवळ, आम्ही त्याची मदत घेऊ शकतो का? हो, बरं अल्कोहोलिक अनॉनिमस ही एक संघटना आहे। फायदा काय होईल का आम्हाला? हो, नक्की, फायदा नक्की। खूपच होतो त्याचा सुद्धा। म्हणजे याच्या बाबतीत असं सांगितलं जातं की अमेरिकेमध्ये अनेक वर्षापूर्वी दोन दारुडे होते, बॉब आणि बिल। तर ते एकदा एका संध्याकाळी एकत्र भेटले आणि मग ते गप्पा मारत बसले आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपण दोघं एकत्र बसलोय, गप्पा मारल्या, तर आज आपण दारू प्यायली नाहीये। मग त्यांना ही आयडिया आली आणि मग ते रोज भेटायला लागले आणि ह्याच्यामुळे अल्कोहोलिक अनॉनिमस किंवा अनामिक मद्यपी या संघटनेची सुरुवात झाली। याच्यामध्ये हेच असतं की संध्याकाळी ज्यांना व्यसनाची समस्या आहे असे लोक एकत्र जमतात, एकमेकांशी शेअर करतात, अनुभव कथन करतात आणि एकमेकांच्या अनुभवावरनं शिकतात आणि त्यावेळेला एकत्र आल्यामुळे त्याची सुद्धा व्यसन न करण्यामध्ये त्यांना मदत मिळते। तर जगभरामध्ये याच्या शाखा असतात, त्याच्यासाठी कुठलीही फी आकारली जात नाही। पुणे, मुंबई किंवा आता यांनी सांगितलं की पंढरपूरमध्ये सुद्धा आहेत आणि याचे ऑनलाईन सुद्धा मीटिंग असतात, ते पण आपण बघू शकतो। तर आपण घर बसल्या सुद्धा ही मीटिंग अटेंड करतो। त्यामुळे आम्ही मुक्तांगणमध्ये सुद्धा अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंग आयोजित करतो। आठवड्यातून 3 वेळा त्याचे मेंबर येतात आणि आमच्या रुग्णांसाठी मीटिंग घेतात। डिस्चार्जच्या वेळेला त्यांच्या घराजवळच्या मीटिंगचे पत्ते त्यांना दिले जातात। त्यामुळे ज्या ज्या गोष्टींची आपल्याला व्यसन सोडायला मदत होणार आहे त्या सगळ्या गोष्टी आपण नक्की करायच्या आहेत। मला वाटतं आज हा विज्ञान तंत्रज्ञानाने किती मोठा फायदा करून दिलाय की आपण घर बसल्या सुद्धा या ऑनलाईन मीटिंगच्या माध्यमातून आपला जो प्रश्न आहे तो त्याचं उत्तर मिळवू शकतो। तुम्ही म्हणालात तसं की इच्छा मात्र हवी, इच्छा तिथे मार्ग हे म्हणतो तितकंच खरं आहे। या विषयावर मॅडम असंच मार्गदर्शन पुढेही करणार आहेत। फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय। पाहत रहा सखी सह्याद्री।